मी तर नेहमीच बोलतो, या परिसरामध्ये माझं वास्तव्य आहे, अनेक कार्यक्रमामध्ये तुम्ही मला ऐकलेलं आहे, परंतु भंते अंगुलीमाल हे पुण्याहून आलेले आहेत. रात्री मावसाळ्याला मुक्कामी आले. आज त्यांना पुण्याला जायचं होतं, पण त्यांना सहज म्हणलं भंतेजी या आपल्या धार्मिक चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करून सहकार्य करा. नमो बुद्धाय. जय भीम. तर त्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं, आपण चलता का? तर भंतेजींना एक आनंद झाला की बा ग्रामीण भागातले उपासक वेळ काढून 20 दिवस धम्मस्थळीला येतात, आपण त्यांच्या भेटीला गेलं पाहिजे. आणि म्हणून भंते अंगुलीमाल या ठिकाणी कार्यक्रमाला आलेले आहेत. तेव्हा भंतेजींना मी या ठिकाणी सूचना करतो, दिवसाने परिवाराकडून आणि जमलेल्या उपासक उपासिकांकडून भंतेजींना विनंती आहे की आजच्या जमलेल्या उपासक उपासिकांना या ठिकाणी 2 शब्द पर मार्गदर्शन करावं. पूज्य भंते अंगुलीमाल म्हणा साधू साधू साधू. महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य ईश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती प्रथम अभिवादन करून या गुरूंकडून मी पुनर परिधान केलं. ते माझे गुरु हेच प्रज्ञाबोधी मावसाळा महाथेरो त्यांना मी त्रिवार वंदन करून खरोखर आज मूर्ती स्थापनेच्या कार्यक्रमानिमित्ताने उपस्थित असलेले सर्व माता बहिणी भगिनी, त्याचप्रमाणे पाहुणे अध्यक्ष, गावकरी ग्रामस्थ, उपासक उपासका सर्वांना मंगलकामना करतो. आणि आज खरोखर या मूर्ती स्थापनेच्या निमित्ताने आपण सर्व जमलो आहोत. आणि म्हणून मी या समोरच्या गावामध्ये कालच्या विधीला आलो होतो. काल लग्नाची विधी होती, बाजार काय सांगली तिथं मी त्या विधीला होतो. आणि त्या लग्नाची विधी पार पाडल्यानंतर बुद्धभूमी पावसाळ्यामध्ये गेलो. माझ्या गुरूंनी मला सांगितलं की नाही भरतीची थांबा, तुम्ही 2-3 दिवस आपल्याला आपल्या कार्यक्रम करण्याचा मला आनंद झाला. आणि म्हणून या मंगलमय दिनी आज आम्ही खरोखर ज्या ठिकाणी आलो आणि तुमची श्रद्धा पाहून धन्य झालो. तर खरोखर आपण जे म्हणतो, बुद्धांनी सांगितलेलं पहिलं वाक्य हे स्वदानं धम्मदानं विनाती. बरोबर म्हणलं तर सर्वात अधिक दान श्रेष्ठ दान जर म्हणलं तर हे धम्माचं. आणि धम्माचं दान म्हणजे आज खरोखर भक्ताने परिवार यांच्या मार्फत त्यांच्या वतीनं आज भिक्खू संघाला आमंत्रित केलं. आणि भिक्खू संघाच्या मुखातून जर बुद्धांची वाणी, बाबासाहेबांची वाणी तिथे केल्या जाते. आणि म्हणून हे दान सर्वात मोठं दान आहे. कारण का बुद्धगयाला जाणे, सर्व स्थळं पाहून येणं. मावसाळा धम्मसहल या धार्मिक चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करून सहकार्य करा. नमो बुद्धाय. जय भीम. बुद्ध जयंतीच्या निमित्ताने विशेष धार्मिक धम्मसहलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे.
ज्या कोण्या उपासक उपासिकांना धम्मसहलीला यायचं असेल त्यांनी 26 एप्रिलच्या आत आपली नाव नोंदणी करून आजच सीट आपलं बुकिंग करा. नमो बुद्धाय, जय भीम. आणि म्हणून आता बुद्ध बाबासाहेबांची आपण साधना केली तर हे विहार झाले एक प्रकाराचे. आणि ह्या विहारामध्ये आल्यानंतर इथं रोगांची हार झाली. आणि म्हणून आपण सांगत असतो की इथं आलेल्या माणसाने मनाने कायाने वाचन शिलाचं पालन करून शांत चितेनं मावसाळा धम्मसहल या धार्मिक चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक व जास्तीत जास्त शेअर करा. नमो बुद्धाय. सिद्धार्थ गौतम बुद्ध जयंतीच्या निमित्ताने विशेष धार्मिक धम्मसहल निघत आहे. आजच आपलं सीट बुकिंग करा. नमो बुद्धाय, जय भीम. केला आणि खरोखर ते घरदार सोडून आज ते पुढे गेले तर मगध देशामध्ये. आणि मगध देशामध्ये गेल्यानंतर मगध देशाचा राजा बिंबिसार त्या राजाने पाहिलं. त्या राजाने सुद्धा सिद्धार्थ गौतमाला थांबवण्याचा प्रयत्न केला. बघा काही जर भांडणं झगडं झालं असतील तर आपण ते मिटून टाकू आणि तुम्हाला अर्ध राज्य देऊ, परंतु तू थांबावं इथं. कशासाठी? तर तुझं तरुण्य आहे आणि तरुणपणामध्ये तू या मार्गाला जाणे, संन्यासीच्या मार्गाला हे चांगलं नाही. आणि म्हणून खरोखर या परिवाराला प्रत्येक उपासक उपासिकांनी धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी, बाबासाहेबांच्या कार्याला पुढे नेण्यासाठी आणि प्रत्येकांना बौद्ध इतिहास, भगवंताचा इतिहास माहीत होण्यासाठी या धार्मिक चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक व जास्तीत जास्त शेअर करा. नमो बुद्धाय, जय भीम. कमीत कमीत आम्ही त्यावेळेला 52 लोक होतो त्यावेळेला पहिल्या टूरमध्ये. आणि आम्ही सुद्धा तुमच्या ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी पवित्र स्थळांना भेट दिली. अशा पद्धतीनं आपल्याला भगवान बुद्धांनी मार्ग दिला. आणि मग असं आहे की ज्या वेळेला सिद्धार्थ गौतम त्या मगध देशामध्ये त्या राजाचं आमंत्रणला घालत नाही. आणि मग तिथून पुढे ते काय करतात, उर्मिला देशामध्ये जातात. आणि उर्मिला देशामध्ये जाऊन त्या डोंगेश्वरीला तुम्ही गेले त्या एवढं भयानक. बघा आता तुम्ही गेले असतील तर तुम्हाला वरती चढता चढता एकदम असं थकवा आला असतं. आणि त्या वेळेला सिद्धार्थ गौतम कितीतरी वेळा वरती गेला असतील, कितीतरी वेळा खाली आले असतील. कारण भोजन घेण्यासाठी लोकांना किती वेदना झाल्या असतील, ते पडले असतील थंडी कारखान्यामध्ये, उन्हामध्ये, ते कधी डगमगले नाही. आणि म्हणून आज थोडासा आपला जो पाऊस आला तर आपल्या माणसामध्ये चिलबिल झाली. आपण वाहून जाणार आहोत का, आपण भिजणार आहोत का? नाही, भिजू द्या. भिजू तर काय हरकत नाही, कपडे बदलता येईल नाही का, हा निसर्गाचा नियम आहे. पण विठू संघ आलाय आणि विठू संघाची वाणी ही तथागतांची वाणी आहे. आणि मग त्या ठिकाणी डोंगरेश्वरीमध्ये तथागतांनी खरोखर 6 वर्ष काढली. आणि मग ते उर्मिला देशामध्ये आले. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन आले की सुजाताने तीर ग्रहण केले. सुजाताने तीर दिल्यानंतर पण विचारलं बाबा तू मानव तर आहे, कारण का सिद्धार्थ गौतम म्हणला हे भगिनी तू जी खीर दिलीस तू कोणत्या देवताला दिली नाही, मी ह्या भूमीतला, ह्या जम्बूद्वीपातला, ह्या मातीतला मी पुत्र आहे. राजाचा मी पुत्र आहे कपिल वस्तीचा. तर मला तू खीर खाऊ घातलीस. ज्यांना अन्नाची गरज आहे त्यांना हे अन्न गेलं. आणि म्हणून ते सर्वेनं एकदम आनंदित झाले. आणि त्यावेळेला सिद्धार्थ गौतमाने तिथून पुढं ते खीर प्रस्थान करून ते बुद्ध गयाच्या बाजूला जाऊन ते पिंपळाच्या झाडाखाली बसले 4 आठवडे. आणि तिथं त्यांना 4 आर्य सत्याचं ज्ञान झालं. आणि ज्ञान झाल्यानंतर 4 आर्य सत्य जगात दुःख आहे, दुःखाला कारण आहे नाही काय, दुःख निर्माणाचा मार्ग पण आहे आणि हे सांगावं कोण आहे. आणि म्हणून त्यांनी इकडं तिकडं पाहिलं. त्यांचे 2-3 गुरु होते ते मयत झाले असल्या कारणाने ते खरोखर पुढे गेले. तर सारनाथ ह्या ठिकाणी पहिलाच तुमचा सारनाथला तुम्ही गेले असतील त्या सारनाथ ठिकाणी गेले. आणि त्या सारनाथ ठिकाणी तिथं तथागतांनी उपदेश दिला. चरत अधिक विचारित बहुजन हिताय बहुजन सुखाय.
लोक अनुकंपा आता इतिहास काय जीव मनुष्यान खरोखर सिद्धार्थ जे काय सिद्धार्थ होते ते भगवान बुद्ध झालते आणि त्या सम्यक बुद्धांनी सांगितलं शरत भिकुनी म्हणजे भिकून इकडे या आणि मग त्या भिकूंना पंचशील जे काय माझ्या मुखातून तुम्हाला गेलं ते पंचशील तिथं देण्यात आलं आणि सांगितलं चरत भिकवे म्हणजे चारित्र करता करता हा खरोखर तुम्ही हा जो बुद्धांचा मार्ग आहे धर्माचा मार्ग आहे हा सर्व लोकांपर्यंत पोहोचवा चरत भिकवे चार पण बहुजनांचा हिताचा सुखाचा हा मार्ग आहे आणि खरोखर तुम्ही सुद्धा सर्व इथं आलेले उपस्थित सर्व माता बहिणी भगिनी सर्वांना मी सूचित करू शकतो की कमीत कमी तुम्ही बुद्धगयाला कोणत्याही कारणास्तव जाऊ शकले नाही तरी पण बुद्धभूमी मावसाळाजवळ आहे आणि त्या ठिकाणी भगवान बुद्धांचे पुत्र आमचे गुरुवर्य प्रज्ञा बोधी हे कुशल कर्म तिथं करत असतात कारण का जे त्या ठिकाणी जातात त्यांना ते धम्माचा उपदेश देतात आणि खरोखर तिथून ते मार्ग देऊन सर्व नागरिकांना सर्व उपासकांना सांगतात की बाबा अमुक फलाण्या दिवशी आपली गाडी जाणार आहे खूप जाणार आहे तर तुम्ही यावं आणि एकदम अनमोल किंमत म्हणजे काहीच किंमत नाही हो आपल्या जीवनातलं आपण ज्या वेळेला दवाखान्यामध्ये जातो आणि दवाखान्यात गेल्यानंतर आपल्याला डॉक्टर काहीच्या काही किंमत सांगतो आताच सांगितलं बंटीजींनी सांगितलं की त्या आईला इंजेक्शन घ्यायची गरज लागली शुगरच्या गोळ्या घ्यायची गरज लागली नाही डॉक्टर अशी गॅरंटीच देते नाही डॉक्टर उलटं भडकावून देणार अजून नाही अहो तुमचा तो रोगच जाणार नाही तुम्हाला परत पुन्हा यावंच लागणार आणि त्या ठिकाणी लाखाचं 2 लाख आणि कितीतरी 12 लाख कसे होतील आणि म्हणून त्यांनी बंगले बांधावे आणि आपण निघून त्यांना द्यावे अशीच कार्य होत असतात आणि म्हणून या पवित्र ठिकाणी गेल्यानंतर हे रोग जे आहेत म्हणून मी सांगितलं का हे बुद्ध विहार तिथं रोगांची हार होती ती रोगांची हार म्हणजे सर्दी खोकला थंडी ताप मलेरिया टायफॉइड हे असे रोग नाही हे रोग तर डॉक्टरचा नॉर्मल रोग आहे हे निसर्गाचा नेम आहे हे तर येणारच माणसाला पण याच्यापेक्षाही रोग कोणते असतील तर आपले खरोखर रोग जर म्हणलं तर मोह माया लालसा वासना हे जो अहंकार हे मनाचे रोग हे आपण जर नष्ट करायचे असेल तर आपण पुढं बुद्धभूमी मावसाळा ह्या ठिकाणी गेलं पाहिजे नाही भंतीजी बरोबर ज्या ठिकाणी 4 ठिकाण सांगितलं भंतीजीनं त्या ठिकाणी आपलं मस्तक लागलं पाहिजे पवित्र स्थळाला कारण भगवान बुद्धांनी तिथं पाऊल आहे भगवान बुद्ध तिथे गेले भगवान बुद्ध ज्या ज्या ठिकाणी चालले बोलले नाही का तिथं धम्माचा उपदेश दिला त्या ठिकाणी आपलं नतमस्तक झालं पाहिजे आणि म्हणून आपण बुद्ध नमा आम्ही म्हणतो तर खरोखर आपण दुसरं कोणालाच नाही तर आपल्याच बुद्धीला आपण शरण जातो बुद्धांनी सांगितलं का जो जन्माला येतो तो पण बुद्धच असतो जो प्राणी आहे तो पण बुद्धाच आहे कारण त्याला पण मेंदू आहे हे मेंदू आहे आणि मेंदू म्हणजेच बुद्धी आणि ज्याला बुद्धी आहे तो त्या ठिकाणी जातोच 100% असं नाही म्हणत मी कोणता बुद्धी नाही पण त्या बुद्धीचा वापर जो करील तो नक्कीच बुद्ध होईल आणि मग असं बुद्धांनी सांगितलं आणि म्हणून हे हा परिवार आज तिथपर्यंत जाऊन आला त्यांचं फार मोठं कुशल कर्म आहे आणि मी भंती अंगुलीमाल मी खरोखर माझ्या गुरुवरील प्रेरणा बोधीच आहे आणि मी इथंच शुगर घेऊन मी पुन्हा ह्या ठिकाणी धम्माचा उपदेश करीत असतो आणि तो धम्मरथ बुद्ध बाबांच्या कृपेने आपल्याला मिळाला गाडी माडी महान हे सर्व जर मिळालं असत बुद्ध बाबांच्या बळावरती मिळालं आणि मग आपण बाबासाहेबांना जर आपली थोडक्यात केलेल्या कष्टाची एक गाडी आपण देऊ शकत नाही का आणि म्हणून मी माझी गाडीसुद्धा दान केली आणि माझं शरीरसुद्धा मी भंतीजीच्या पुढं दान केलं आणि तेव्हापासून हा धम्माचा उपदेश आता पुन्हा ठाणा नगर हे इथपर्यंत भंतीजीच्या कृपेने भंतीजीच्या मंगल आशीर्वादाने मी सगळीकडे धम्माचा प्रचार करत असतो आणि म्हणून खरोखर भगवान बुद्ध त्या ठिकाणी इतकं मोठं ज्ञान प्राप्त झालं ते सारनाथला
पंचशिलाचा मार्ग दिला. मग पंचशिलामध्ये सांगितलं पानाती पाता वेरमणी शिकापदं समाधियामी, की प्राण हिंसा करू नका. आपल्या माणसाला एवढंच माहिती आहे, कोंबडं बकरं कापायची नाही आणि कोंबडं बकरं खायची नाही. परंतु आपली माणसं हिंसा करतात ती मनाची. बघा, काही लोक असे आहेत आपल्यामध्ये रोज स्थळावर चाललेले असतात नाही का. म्हणजे काही पण समजा जत्रा खतरा काही आल्या तर त्यावेळेला गडबडून जातात आणि मग ते काय करतात तर सवासणीचं जेवण घालतात. सवासणी, मग सवासणीचं जेवण घालतात आणि त्या सवासणीच्या जेवणामध्ये म्हणतात की आज आमच्या घरी आज तुम्ही सवासणीने घ्यावं. मग सवासणीनं ज्यांचा नवरा आहे त्या सवासणी आणि ज्यांचा नवरा मृत्यू गेला त्या अवदासा, म्हणजे त्या सवासनी नाही. मग तिथं आपल्या मनाची हिंसा होती का नाही का. मग फुकट खाणारी असतातच 4-5 नाही का. मग ते काय करतात आम्हाला मस्तपैकी जातात आणि ते आठवण करून देतात ज्यांचा नवरा मृत्यू पावला त्यांचा काय दोष असला. कारण याच्यामध्ये या भगवान बुद्धांच्या शिलामध्ये सुरा मेरे म्हणजे प्रमाद ठाला हा शील सर्वात महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये दारू ताडी गांजा बिडी सिगरेट देण्याचे व्यसनाच्या आधी जातो माणूस. आणि म्हणून तो माणूस गाडीवर बसल्यानंतर त्याला जास्त चढल्यानंतर तो मूठ पिळतो आणि ते इंजिन असतं आणि पुढे जाऊन धडकतो, त्याचा मृत्यू होतो. मग त्या बहिणीचा काय त्याच्यामध्ये दोष असतो. आणि मग खरं म्हणलं तर त्यांना काय म्हणतात तुम्ही अवदासा नाही का. मग ही मनाची हिंसा खरी म्हणलं तर बंद झाली पाहिजे आपली, ही मनाची हिंसा नाही का. आणि म्हणून पानाती पाता वेरमणी शिकापदं समाधियामी. दुसरा शिले अधीन दाना वेरमणी, तर बाबा चोरी करायची नाही. मग चोरी कोणची करायची नाही तर पैसे अडकायचीच नाही. परंतु आताच हे बाबा गेले, आज बुद्धांच्या ठिकाणी गेले आणि इथं कबूल केलं का बाबा माझ्याकडे व्यसन, मी व्यसनाच्या आहारी गेलो, पण मी व्यसन मुक्त आणि घेणारं नाही, शील तोडणारं नाही. हा बुद्धांचा मार्ग आहे. त्यांच्या मुखातून इतकं मोठं वाणी आजपर्यंत आपल्याकडं. आता ते पिऊन येत असतील त्यावेळेला असं वाटत होतं तुम्हाला अरे बापरे यांची दारू कधी सुट्टी कधी नाही का. घरातली माणसं सुद्धा वैतगत असतील का बाबा तुम्ही कष्ट करू नका परंतु तुम्ही दारू सोडा नाही का. तुम्हाला जे लागेल ते देऊ आम्ही करू नाही का. मग अशा ठिकाणी पवित्र ठिकाणी त्यांनी जर तिथं जाऊन भगवान बुद्धांची आण घेतली असेल आणि भंतीजीच्या चरणाशी सर्व काय रोग सोडून ते आज निष्पापी मनाने जगत असतील, कुशल कर्माने जगत असतील, असं सर्वांनी जगावं. आणि मग अशाच पद्धतीनं सिद्धार्थ गौतमानी तो शील जो आहे अधीन दाना वेरमणी तो दिला. ती चोरी करू नाही तर चोरी करायची कोणती नाही. तर जे आपल्याला ज्ञान प्राप्त झालं, जे आपल्याला मिळालं ते सुद्धा आपण लोकांना वाटलं पाहिजे. तसं बाबांनी सुद्धा आता 4 माणसांना काय यांचा सर्व काही सांगितलं पाहिजे का बाबा हा मार्ग, हा दारू सोडायचं व्यसन हा एकच मार्ग आहे, तो फक्त तथागतांचा मार्ग नाही का. हा कोणचा बंधुगिरीकडे जाऊन त्यांचा मार्ग सुटत नाही का. हा मार्ग फक्त इथंच सुटतो. अशा पद्धतीनं बाबांनी सांगितलं पाहिजे. आणि म्हणून कामे स्त्रीच्या चारामध्ये शिकापदं समाधियामी. कामे स्त्रीच्या चारामध्ये मी डोळ्यांनी वाईट बघणार नाही, मी त्यांच्या आया बहिणींच्या इकडे नजर घालणार नाही. परंतु आपली काय करतात लोक तर सकाळ उठल्यानंतर आपण काय बघावं तर चांगल्या डोळ्यांनी आपण काय बघितलं पाहिजे तर आपण आई वडिलांना बघितलं पाहिजे. हे तरुण मुलांना मी सांगत असतो का आई वडिलांसारखं पवित्र फळ कोणतंच नाही. आई वडिलांना बघितलं पाहिजे, आई वडिलांना शरण आलं पाहिजे. आणि दुसरं कोणता बघावं आता वडील नसत आई नसत तर आपण बुद्ध बाबासाहेब आणि म्हणून बुद्ध बाबासाहेबांना बघावं. नंतर बाहेर आल्यानंतर आपल्या डोळ्यांनी भरून काय बघावा तर हा निसर्ग बघावा. ही झाडी तर बोलत नाही, ही झाडी बघा जागेवर डुलती, ते हल्ले पण नाही चालले पण नाही. आपल्याला जरा पाऊस पडले आपण हल्लो लगेच जागा सुटते आहे का नाही. आणि त्यांना पण ती हवा स्पर्श करते
तीच हवा आपल्याला पण स्पर्श करते. तीच तथागत भगवान गौतम बुद्धांना सुद्धा त्याच हवेने स्पर्श केलेला आहे. आणि म्हणून त्या झाडांना बघावं. ते कारण का ते झाडं आपल्याला फळं, पानं, फुलं, सावली, तर जेणे ते वनस्पती आपल्याला देतात. आणि म्हणून त्या झाडांक बघावं. नंतर काय बघावा तर सर्वात आपला अन्नदाता आहे ते ही धरती माता. सर्वात मोठी अन्नदाता जर म्हणलं तर ही धरती माता. तर धरती मातेकडे बघावं. आणि नंतर बघावं तर आपण नदीकडे बघावं. नदी सुद्धा संकल्प करते का मला हजारो बंधारे आणि किती खड्डे आले तरी मी भरत मी कुठं जाईल तर समुद्राला जाईल. आणि असा सगळ्यांनी संकल्प करावा की या संसाराच्या माध्यमातून किती अडचणी आल्या तरी मी कुठं जाईल तर मी भिक्खू संघाकडे जाईल. आणि भिक्खू संघाच्या वतीनं मी कुठं जाईल तर भगवान बुद्धांच्या पावन प्रशाने पावन झालेली ती बुद्धभूमी ज्या ठिकाणी हे दिवसाने हे कुटुंब सर्व साळवे म्हणले ना हा यांचं कुटुंब काही गेलं असते तर असा संकल्प करावा की आपण सुद्धा या टूरमध्ये दुसऱ्या आपण जावा. आपल्याला जर काही करताना आलं तर निदान राजा अशोक सम्राटांनी नाही का काय केलेले तर तुम्हाला माहिती. सर्वात मोठं दान दायक मी बुद्धांचा दायक झालो का हे मोगली तुकाला विचारले. मग अशा पद्धतीने आपण सुद्धा विचारावं भक्तीला तर बाबा तथा गतांच्या चरणाशी जाण्यासाठी काय करावं लागतं. मी भगवान बुद्धांना दायक झालो. दायक कशाला म्हणतात तर आपण आपली मुलं नाही लहानपणात दिली तरी आपण बुद्धांना शरण जावं. आणि आपला मुलगा जर भंतीजीनं सामने शिबिर जर काढला असतं मागच्या वेळेला 10 महिला होत्या 10 पुरुष होते इथं बुद्धभूमीमध्ये पावसाळ्यामध्ये. आणि त्यावेळेला मी तिथेच होतो. तर सर्व अनेक भंतीचे आले भिक्खू. थायलंडचे भिक्खू आले, जपानचे भिक्खू आले, असे कितीतरी म्हणजे परदेशातले भिक्खू आले. आणि त्यांनी उपदेश केले. त्या ठिकाणी आपण स्वतः सामने शिबिराला बसावं. नाही तर आपली मुलं 15, 16, 17, 18 वयाची होत्या. आपण एकदा तरी 10 दिवसासाठी त्या मुलांना भिक्खू संघाला दान करावं आणि दायक व्हायचं. अशा पद्धतीनं खरोखर आपण या कामे सुमीच्या चारा बेरमणी या शिलाला आपण जपलं पाहिजे. आणि नंतर हा मुस्ता वादा बेरमणी शिकाबदल तर आपण कोणाने मात्र नुसतंच व्यर्थ बडबड केली नाही पाहिजे का नाही पुढच्या वेळेला नक्कीच मी माझ्या मुलाला देईल. नाही गणपतीजी पुढच्या वेळेला मी ह्याव करीन आणि मी खरोखर असा करीन. काही उपयोग नाही. खरोखर कृती करून दाखवावा. स्वतः आपण शरणच आलो पाहिजे. आणि म्हणून घ्यायच्या टायमाला आपण खोटं बोलतो आणि द्यायच्या टायमाला आपण लांबचं सांगतो का नाही मी ह्या गावामध्ये नाही, मी काम गेलोय, मी इकडे गेलो, मी तिकडे गेलोय. अशा पद्धतीनं आपण लांब जातो. आणि म्हणून मुसा वादा बेरमणी आपल्या वेळ आली तर मग त्या टायमाला कोणी धावत नाही. आणि चांगल्या कार्याच्या निमित्ताने सगळ्यांनी कोणी आले तर कोणी नाही म्हणू नये. त्यांच्या कार्याला सहभागी व्हावं असा हा मुसा वादा बेरमणी. सुरा मेरे म्हणजे प्रमाद खाना मगाशी सांगितलं तर दारू ताडी सिगरेट बिडी काडी किंवा चस गांजा हा कोणी सेवन करू नाही. कारण आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहात नाही का. स्वयंप्रकाशित व्हा. कारण का आपण का जावं त्याच्या आहारी जाऊच नाही माणसाने. मग आता बाबांनी सोडली तर आईला अजून मशिरीच लावायची नाही का. असं तर नाही ना काही. तर असं नाही झालं पाहिजे. हां म्हणजे आईने सुद्धा मशिरी सोडली पाहिजे. आपली बाया काय करतात भांडी घासायला घेतात नाही का. आणि काय म्हणतात बाबा डोकं चालतच नाही. मग डोकं चालत नाही तर काय करावं तर लहान मुलांना बोलतात हे गोम्या इकडे आणि हे घे 10 रुपये आणि साखर आण आणि उरलेल्या पैशांची मशिरी आण, उरलेल्या पैशांची पिढी काढी आण. आणि मग ते लेकरू जातं ते मशिरी घेऊन येतं
आणि एवढं मोठं भलं लावून घेणार आणि मग इकडे घसरा आणि मग तिसरा घसरा त्या भांड्यावर टाकला आणि मग ती भांडी विकतात. अशा पद्धतीने खरोखर आपल्या बायांनी हे सुरा नेरे म्हणजे पमाद खाना वेळ म्हणे या शिलाचं पालन करावं. आणि खरोखर सिद्धार्थ गौतम ज्या वेळेला सम्यक समृद्ध झाले त्यांनी त्या पंचवर्गी भिक्खूंना हे पंचशिलाचा उपदेश केला. आणि तोच पंचशिलाचा उपदेश ज्या वेळेला सिद्धार्थ भगवान बुद्ध सम्यक संबुद्ध ज्या वेळेला पूर्वेला नगरीमध्ये आले आणि तिथं बिंबिसार राजाने त्यांना वेळवण दिलं. तर ते वेळवण कसं दिलं तर नुसतं असा हात केला, तुम्ही पाहिलं असं जाऊन नुसतं असा हात केला त्या हातावरती पाणी सोडलं आणि काय म्हणले हे भगवान बुद्धांना दान केलं. आताचे आपले लोक 10-20 रुपयाची चाच पडून भंतीजीच्या म्हणजे याला दान करतात भंतीजींना, परंतु बाकीचं बाजूला ठेवतात आणि नेमकी 10-20ची फाटकी नोट 50ची नोट बरोबर काढून ठेवतात इकडे येतानीच. ते हुशार असतात नाही का, पण असे करायचं नसतं. तर अशा पद्धतीनं ज्या वेळेला ते वेळोवेळी दान केलं सर्वांनी संमती दिली. आता आपल्याला 1000 रुपये द्यायचा असेल तर आपण 100चा स्टाम्पवरती त्याची लेखी घेतो आणि त्यावेळेला त्यांनी सर्वेनं सर्वात मोठं धन ते आहे सदाधन. आणि म्हणून भगवान बुद्धांनी तिथंच पाठीमागं ज्या वेळेला तुम्ही त्या पंचकुटी डोंगरावरती गेले असतील नाही का, गंधकुट पर्वत, त्या गंधकुट पर्वतावरती सम्यक संबुद्धांनी तिथून पाहिलं तर त्या बाजूला तुमची नजर गेली नसाल, परंतु त्या बाजूला पश्चिमेच्या बाजूला 70 ब्राह्मण राहत होते आणि एक खेडे असं गाव होतं. त्या गावामध्ये ज्या वेळेला सम्यक संबुद्ध गेले, बुद्ध गेल्यानंतर त्या लोक काय केलं माहिती, त्या लोकांनी सगळे गडबडून गेले. ते जे काय मेले होते माणसं, त्या माणसं ते सुगतीला जावं म्हणून ते काय करायचे, होमवन करायचे आणि होमवन करून ते तिथं त्यांची पूजा करायची ते ब्राह्मण. आणि ज्या वेळेला तथागत तिथे गेले, झाडाखाली बसले आणि भगवान बुद्धांक त्यांनी पाहिलं, बाबा एवढं तेजस्वी आहे तरी कोण माणूस. आणि मग भगवंतांनी विचारलं काही बाबांना तुम्ही करता काय, तर म्हणले आमची जी माणसं मृत्युमुखी गेले ते सुगतीला जाऊ म्हणून आम्ही हे होमवन करून पूजन करतो. तर मग तिथं भगवान बुद्धाने सांगितलं का अरे मेलेला माणूस सुगतीला नाही जात, हा जिवंतपणे जावा लागतं. जसं हे परिवार आज त्या पवित्र ठिकाणातून जाऊन आले, हे सुगतीला गेले, मेल्यानंतर कोण सुगतीला जातो नाही का, एवढं पुण्यकर्म करावं लागतं. आणि मग हा शब्द केल्यानंतर ते भावनिक झाले 70 ब्राह्मण आणि त्यांनी बायकांचा विचार न करता काही बुद्धांच्या पाठीमागे निघाले वेळवणात. आणि मग पुढे जाता जाता काय झालं का, असाच आज कसा पाऊस आला, आपण चांगली विधी चालली पण निसर्गाचं नेम आहे आणि आता जास्त पाऊस नाही, हा पहिला पाऊस असतो हा आनंदाने लोक घेत असतात, काय भिजत असतात त्याच्यामध्ये घामोळ्या काय असं नाही का त्या येत असतात अंगावरती, तर ते सर्व जातात. मुंबईचे लोक बघा पर्यटन फिरायला येतात तर उठले ना फिरतात आणि आपल्याला काय नाही म्हणून हालायचं नसतं, आमच्या काय थेंब पडला नाही. आणि मग अशाच पद्धतीनं खरोखर त्या वेळेला त्यांच्या मनामध्ये आलं का बाबा हा माणूस संन्यासी हा काय घेऊन आला आणि 5-10 मिनिटच आला तर आपण 70 ब्राह्मण याला घालून चाललोय इकडं. मग नेमकी आपण बायकांचा विचार केल्याने त्यांच्या मनामध्ये संशय आला आणि येता येता ते एका घरामध्ये दिसले आणि ते घर सुद्धा असं गळत होतं. त्यावेळेला ते म्हणले भगवंता हे घर तर गळतंय, आम्ही सगळे भिजून जाऊ आणि घर जर गळलं तर आम्ही भिजल्यानंतर आम्ही आजारी पडू नाही का, मग काय करावं. आमच्या बायकांचा विचार नाही घेतला, एवढं सुंदर बायका आम्ही सोडून गेलो. त्यांच्या मनामध्ये जसं आलं त्यांच्यामध्ये वासना आणि वासना तशाच पद्धतीनं मी सर्व त्या हिवऱ्या गावातील सर्व जे
बंधू भगिनी असतील ते सर्वांना उपस्थित उपासकांना मी सूचना करतो की आपल्या मनामध्ये कोणतेही पण असे येऊन देऊ नका आणि त्याप्रमाणे जो परिवार त्या चांगल्या स्थळात जाऊन आले त्या ठिकाणी वेळ भेटन अशा पद्धतीनं तुम्ही पण जावं आणि सर्वांना मी खरोखर मला पण आमंत्रित केलं आणि मोठे गणपतीच्यामुळं मला ह्या गावाला माझं आगमन झालं आणि म्हणून सर्वांना मी मंगलकामना करतो की या मूर्त्यांचं स्थापना घरामध्ये जसं तुम्हाला वाटेल अशा पद्धतीनं आपण घरामध्ये स्थापना करावी आणि दररोज आपल्या कोणत्याही कामाला निघालं तर आपण नतमस्तक व्हावं बुद्धं शरणं गच्छामि. निदान एवढं बोलून जर गेलं तर आपल्याला कोणतेही संकट येणार नाही. अशाच पद्धतीनं ते ब्राह्मणांना त्यांनी उपदेश दिला आणि तशाच पद्धतीनं माझं सर्व काय जो काय उपदेश आहे तो तुम्ही ऐकून घेतला म्हणून मी सर्वांना मंगलकामना करतो आणि शुभेच्छा देतो आणि मी माझं लांबलेलं जे काय आहे ते मी थांबवतो. सर्व कटाळले असेल कारण भोजन झालं नाही का, तर भोजन व्हावं म्हणून थोडा आखडतच घ्यावं. तरी गणपती मला बोलले होते का अर्धा तास तरी तुम्ही बोला काय, पण आता तसं वातावरण राहिलं नाही का. तर ठीक आहे, मी मंगलकामना करतो सर्वांनी बोला साधू साधू साधू. तुमच्या साधू बोलण्या